आज आपण आपली ही सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये विविध असे विषय आहेत अजेंडावरती. मी आपले जे सचिव महोदय आहे, सचिव आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी सभेचं काम सुरू करा. सर एक मिनिट. यांनी चांगलं इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण मागे या. बसता सर्व बसता. सर समोर बघा. सर समोर. या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आताच आपले कॅफे मॅडम यांनी एक प्रेझेंटेशनही केलेलं आहे. सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपले जे दिवंगत आपल्या राज्याचे नेते ज्यांनी आपल्या या राज्याचा अर्थसंकल्प मला वाटतं रेकॉर्ड वेळेमध्ये सादर केलेला आहे, त्यांना आपण आदरांजली दिलेली आहे. पहिल्याच मानावरती त्यांना आपण आदरांजली दिलेली आहे. आणि आपला जो अर्थसंकल्प जो 25-26चा जो सुधारित जो आज आपण करत आहोत, तर 25-26 मध्ये आपण कोणत्या ऍक्टिव्हिटीज घेतलेल्या होत्या, सगळ्या ज्या विभागांनी त्या शेअर केलेल्या होत्या, त्याची एक छोटीशी चित्रफीत या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर 25-26 सुधारित अंदाजपत्रकामधले जे स्टेटमेंट्स आहेत ते त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. तसंच जे 26-27 जे मूळ अर्थसंकल्प आहे त्याचे जे स्टेटमेंट्स आहेत ते त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आपल्याला माहिती आहे की यावर्षी आपलं जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त रकमेनं आपलं अर्थसंकल्प कमी झालेला आहे. आणि त्याचं कारणही आता त्यांनी सांगितलेलं आहे की जी ईपीडी सिस्टीम आलेली आहे त्यामुळं प्रत्यक्षात निधी तो आपल्या खात्यामध्ये नसतो, आपल्या जिल्हा परिषदेकडून नसतो, तो असतो शासनाकडे. फक्त आपण जे बिलं वगैरे असतात ते आपण शासनाकडे वर्ग करतो आणि शासनामार्फत ती रक्कम संबंधितांना वर्ग केली जाते. तर अशा प्रकारच्या ह्या सिस्टममुळे त्यावरती जो इंटरेस्ट मिळतो स्पेशली तर तो कमी झालेला आहे. आणि त्यामुळं आपलं ह्या वर्षीचं जे बजेट आहे ते मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे इतर सर्व जे हेड्स आहेत, मेजर हेड्स असतील किंवा सब हेड्स असतील, त्यामध्ये आपल्याला त्याप्रमाणे प्रपोर्शनेट दुरुस्त्या करून घ्यावं लागलेले आहे. जो सुधारित अर्थसंकल्प आहे त्याबाबत जी महसुली जे उत्पन्न होतं ते आपलं 11.87 कोटीचं आहे. भांडवली जे उत्पन्न आहे ते 66.38 कोटी इतकं आहे. असे एकूण 78.26 कोटीचं आहे. त्यानंतर जो खर्च साईडला एकूण महसुली खर्च जो आहे तो 25.56 कोटीचा 25.56 कोटीचा आहे. सुधारित सांगतोय मी आपल्याला. नंतर मूळ अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये महसूल साईडला जी एकूण शिल्लक आहे ते 14.36 लाख. त्यानंतर भांडवली जे आहे 66.40 लाख.
असे 66.54 लक्ष ही आरंभाची शिल्लक. नंतर ज्या जमिनीचे बाजू आहे त्याही या ठिकाणी सर्वांच्या निदर्शनात आणण्यात आलेले आहे. त्यामध्ये सामान्य उपकर आहे, वाढीव उपकर आहे, सापेक्ष अनुदान आहे, उतरंग शुल्क आहे, व्यवसाय कर आहे, वाहन कर आहे, पाणीपट्टी आहे. अशा प्रकारे एकूण जमिनीची बाजू एकूण 594.13 लक्ष. आणि ज्या कल्याणकारी योजनाची जी टक्केवारी की जी आपल्याला मॅन्डेटरी असते